दिल्लीमध्ये सध्या मुख्यमंत्री काय बोलतात हे जाणून घेण्यासाठी थेट जाऊया। रिपोर्ट मांगी थी, जो मसले सामने आए हैं उसकी फैक्चुअल रिपोर्ट माननीय अध्यक्ष जी को मैंने दी है, उसके ऊपर उनकी चर्चा भी हुई है और अब इस रिपोर्ट के आधार पर जो भी आगे की उचित कार्रवाई है वो पार्टी के द्वारा निर्देशित की जाएगी। सर, लेकिन एज अ चीफ मिनिस्टर मिस्टर फडणवीस, डू यू फील योग्य त्या कारवाईबाबत पक्षाकडून सांगितलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। भाजपचा तिळपापड होण्याचं कारण घडलंय। खडसेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेनं वाढवलेला दबाव। युती तोडण्याचा निर्णय खडसे यांनी शिवसेनेला कळवला होता, त्याचा वचपा काढण्याची संधी शिवसेनेनं साधली आहे। भाजप स्वच्छ आहे तर मग खडसेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी केलेली ही बातचीत। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विविध पद्धतीचे आरोप होत आहेत। या आरोपांबद्दल शिवसेनेची नेमकी काय भूमिका आहे ते जाणून घेणार आहोत खासदार संजय राऊत यांच्याकडून। राऊत साहेब, एकनाथ खडसे यांच्यावर आरोप होत आहेत, त्यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढतो आहे। शिवसेनेचं एकूणच या प्रकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, शिवसेनेची भूमिका काय आहे? ह्याच्यामध्ये शिवसेनेची अशी भूमिका असू शकत नाही। शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सामील आहे, पण सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे। त्याच्यामुळे सरकारची जी काही प्रतिमा आहे, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आहे। महाराष्ट्रामध्ये किंवा देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून जी प्रतिमा आहे ती खरोखर उत्तम आहे। तरुण आहेत, तडफदार आहेत, चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत ते। पण खडसे यांचा जो विषय आता समोर आलेला आहे त्याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी कोणाची आहे? भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची आहे। मग ते नेतृत्व असेल केंद्रातलं किंवा राज्यातलं। केंद्रातले लोक म्हणत आहेत की राज्याने निर्णय घ्यावा। विधान परिषदेचा एखादा उमेदवाराचा निर्णय जर केंद्रामध्ये होतो, तिथून निर्णय येतात कुठल्याही पक्षाचे, तर खडसेंसारख्या इतक्या मोठ्या नेत्याचा निर्णय राज्य कसा घेऊ शकेल? हा त्यांचा अंतर्गत विषय, आम्हाला यात पडायचंच नाही आहे। पण ह्या एका मंत्र्यांच्या संदर्भात महाराष्ट्र आणि देशात जी रोज बातम्या येतात, रोज एक प्रकरण समोर वृत्तपत्रामध्ये येत आहे, पण हे प्रकरण काय साधं आणि सरळ नाही आहे। विशेषतः पुण्यातल्या MIDCच्या प्लॉटच्या संदर्भात हे आम्ही कशाला बोलायला पाहिजे, जनतेने कशाला बोलायला पाहिजे? फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ मंत्री, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच खुलासा केलेला आहे की जमीन MIDCची आहे। जर उद्योगमंत्री म्हणतात जमीन MIDCची आहे, तर मग दुसरे एक मंत्री खाजगी स्वरूपात त्याच्या कुटुंबियाच्या नावावर जमीन कशी खरेदी करू शकतात? हा साधा विषय आहे। नैतिकतेचा मुद्दा इथेच येतो। दाऊदच्या प्रकरणातली चौकशी व्हायला पाहिजे, मुख्यमंत्री करतील, पण असे अनेक प्रकरणं जे आता एका पाठोपाठ एक येत आहेत त्याच्यावरती निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घ्यायला पाहिजे। त्यांच्या प्रतिमेचा प्रश्न आहे। रावसाहेब दानवे आमचे सांगतायत पक्ष खडसेंच्या पाठीशी आहे, म्हणजे काय आहे? तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांचे नेते आहेत ते। त्याच्यामुळे ही भूमिका घेण्याचे काम अशा वेळेला आता खडसे हा व्यक्तिगत विषय नाही आहे, हा राज्याचा विषय आहे, हा सरकारचा विषय आहे। मुख्यमंत्र्यांची जबाबदारी जास्त आहे समोरून सांगण्याची खडसे यांच्या बाबतीत त्यांची काय भूमिका आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई।